जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे सिंधुदुर्गच्या मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा 8 महिन्यात कोसळल्याने पुतळ्याच्या कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असून या संदर्भात महाविकास आघाडीतर्फे नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ आंदोलन करण्यात आले। महायुती सरकार भ्रष्टाचार असून भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांना हे सरकार लपवत आहे। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा 8 महिन्यात कोसळला, ही घटना अत्यंत दुर्दैव आहे। महाराष्ट्राला लाजवणार अशी ही घटना घडली आहे। मात्र महायुती सरकारकडून ठोस अशी भूमिका घेऊन कठोर कारवाई होत नसल्याचं दिसून येत आहे। छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याशी ज्या ठेकेदाराचा संबंध आहे आणि ज्या लोकांच्या या संबंध आहेत त्या सर्व लोकांवर कायदेशीर कारवाई केली पाहिजे, या मागणीसाठी मविया आक्रमक झाली आहे। शहादा प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। सध्याचे सरकार हे एवढा भ्रष्ट आहे, शिवरायांचा पुतळा मध्ये देखील यांनी भ्रष्टाचार केलेला आहे। फक्त 11 टन वजन पेलू नये इथपर्यंत अशा लो क्वालिटीचं काम करणारे हे भ्रष्ट सरकार आहे। हे मानवतेच्या पलीकडे आहे, यांनी कृत्य केलेलं आहे, त्यांना शरम देखील नाही। या भारताचे पंतप्रधानांनी माफी मागितली, परंतु हे भ्रष्ट सरकार जे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही यांनी माफी देखील मागितली नाही। एवढे हे नीच लोक आहे। हे सरकारला या पदावर राहायचे काही लायकीचे नाही, कारण महाराजांचं जे विश्वाचं जे दैवत आहे तो पुतळा बांधताना देखील यांनी एवढा भ्रष्टाचार केला आहे, याच्या पलीकडे यांना क्षम नाही। आज दिनांक 4 सप्टेंबर 2024 महाराष्ट्र सरकारच्या महाविकास आघाडी सरकारच्या आदेशानुसार या महाराष्ट्रामध्ये आजचे जे भ्रष्ट सरकार आहे त्या सरकारच्या दुष्कृत्यामुळे महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना जी झाली, ज्या छत्रपतीने महाराष्ट्र घडवला, महाराष्ट्राच्या जाती धर्माच्या सर्व समाजाला एकत्र घेऊन महाराष्ट्र उभा केला, त्या आराध्याचं या भ्रष्ट सरकारने, या महायुती सरकारने त्या पुतळ्याची विटंबना केली। तो पुतळा पडला म्हणून महाविकास आघाडीच्या आदेशानुसार पूर्ण राज्यभर, पूर्ण तालुका जिल्ह्यामध्ये आज या सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीचे घटक पक्ष शिवसेना असो, राष्ट्रवादी, शरद पवार गट आणि आम्ही सर्व आज या सरकारचा निषेध करतोय।